Hi everyone, can you all hear me? Can you see me? Yes? Am I visible? Am I audible? Link. Hi everyone, good morning. Okay. Good morning everyone. Good morning. I can see your messages. Ma'am, day 1 चा target complete केलेला आहे. I am so proud of you बाळांनो. Very good. Because day 1 जो होता तिथे मी तुम्हाला थोडं हलकं फुलकं टार्गेट दिलं होतं. आज day 2 आहे. आणि आज आपण फुल पंप्ड अप असून सगळं टार्गेट कंप्लीट करणार आहे. आजचा दिवस इम्पॉर्टंट असणार आहे बिकॉज we will be covering all the high weightage topics today. Okay, so I hope you have completed target day 1. Now we go on to target day 2. Ready? चलो बाळांनो, टार्गेट डे 2 मध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स काल ठरवले होते. सो आयोनिक इक्विलिब्रियम हा ऑप्शनल होता. काल मी तुम्हाला सांगितलं होतं. झाला तर करा, नाही झाला तर तो तुम्ही आज करू शकता. पण त्याचा IMP मी ऑलरेडी काल तुम्हाला देऊन टाकलं होतं. सो आजच्या टार्गेट मध्ये वी हॅव थर्मो, वी हॅव केमिकल कायनेटिक्स, वी हॅव इलेक्ट्रोकेमिस्ट्री, त्यानंतर P ब्लॉक and DNF block. ओके, आता हे सगळे हाय वेटेज टॉपिक आहे. बाळांनो, तुम्हाला आफ्टरनून स्लॉट मध्ये, आफ्टरनून म्हणण्यापेक्षा आता तुम्ही सकाळी उठताल आणि अभ्यासाला बसताल, तर हे 3 टॉपिक्स केल्यानंतरच तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक घेऊन छानपैकी झोपून जायचं आहे आणि मग उठल्यानंतर एक झोप घ्या. काल मी सांगितलं ना, डायजेस्ट केल्यावर, जेवण केल्यावर यू विल नीड सम टाइम टू डायजेस्ट इट. डोक्याला थोडं रिलॅक्स करा. प्रेशर घेऊन करणार तर तुम्ही ब्लँक होताल. सो जस्ट चिल आणि हे 3 टॉपिक्स करा. टेक अ नाईस स्लीप, टेक अ नाईस नॅप आणि इव्हनिंग हे इनऑर्गॅनिक करा. सो लेट अस स्टार्ट विथ थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्सचं वेटेज 8 मार्क्स आहे. 6 मार्क्स कंपल्सरी, 8 मार्क्स विथ ऑप्शन. सो चलो थर्मोडायनॅमिक्स का IMP शुरू करते हैं. चलो रेडी. ओके, केमिकल थर्मोडायनॅमिक्स. रेडी आहे सगळे? ओके बाळांनो, केमिकल थर्मोडायनॅमिक्सचे क्वेश्चन्स थोडे जास्त आहेत. सो फटाफट एक तर माझ्यासोबत लिहून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. सो रेडी, फास्ट. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि एक्झाम्पल. इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. With example, what is a state function and path function? First law of thermodynamics, first law and second law. त्यानंतर 1 मार्क साठी येऊ शकतं व्हॉट इज एंट्रोपी अँड व्हॉट इज इट्स युनिट. ओके, एंट्रोपी आणि त्याचं युनिट. त्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मो in terms of, first law of thermo in terms of isothermal, isobaric, isochoric. एक एक इक्वेशन आहे, बघायला काहीच वेळ नाही लागणार. ॲडिएबॅटिक. ओके, फर्स्ट लॉ इन टर्म्स ऑफ ऑल दिस बघून घ्यायचंय.
त्यानंतर वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन, डेरिवेशन आहे हे छोटंसं, वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन, RXN म्हणजे रिएक्शन, वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन. त्यानंतर W max डेरिवेशन, आता सगळे डेरिवेशन वाले देतीये, W max डेरिवेशन. त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U, डेल्टा H अँड डेल्टा U हे पण डेरिवेशन आहे, खूप वेळा आलेलं आहे. उसके बाद स्पॉन्टेनिटी येतं आणि इन टर्म्स ऑफ, मग स्पॉन्टेनिटी इन टर्म्स ऑफ, मग कधी ते इन टर्म्स ऑफ डेल्टा जी विचारतात. जर डेल्टा जी पॉझिटिव्ह आहे तर प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे. जर डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे किंवा नेगेटिव्ह आहे मग प्रोसेस के स्पॉन्टेनिटी in terms of spontaneity in terms of delta G and delta S, delta G and delta S हे एक इम्पॉर्टंट आहे. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस आणि मग आय विल मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. हे थर्मोडायनामिक्स मधले मी सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देते बिकॉज टॉपिकचं वेटेज तितकं आहे, सो क्वेश्चन्सही जास्त आहे. टेक अ स्क्रीनशॉट सो आय मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड पटकन. हा, आणि अजून एक इथं एक 10th वाला लिहून घ्या. डिफरन्स बिटवीन आयसोथर्मल अँड ॲडियाबॅटिक. आइसोथर्मल एंड एडियाबैटिक. चलो टेक अ स्क्रीनशॉट गाइस फास्ट. चलो डन. त्यानंतर नेक्स्ट इज डेल्टा G and डेल्टा S रिलेशन. राइट अ नोट ऑन रिव्हर्सिबल रिएक्शन. त्यानंतर क्वेश्चन येतो हाऊ मच वर्क इज डन इन वॅक्यूम. ओके, आणि 14th इज ऑल द डेफिनेशन्स. हे तर स्किप करायचंच नाहीये मॅम. डेफिनेशन्स मध्ये कोणते कोणते डेफिनेशन्स तर बाळांनो, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, त्यानंतर एन्थाल्पी ऑफ कंबशन. ह्या सगळ्या डेफिनेशन्स आहे ना, फ्युजन, कंबशन, वेपरायझेशन, सब्लिमेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्थाल्पी. ह्या देर आर मेनी डेफिनेशन्स. ह्या सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला करायच्या आहे आणि साइन कन्व्हेन्शन्स व्यवस्थित बघून घ्या. ते विचारतात की इथून वर्क डन झालं तर वर्क इज डन ऑन द सिस्टम और द सराउंडिंग, मग W इज पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह, Q इज पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह. सो ऑल द साइन कन्व्हेन्शन्स. हे 15 क्वेश्चन्स गाईज यू शुडंट स्किप ॲट ऑल. ॲट ऑल. इथं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे इन शॉर्ट ह्या एन्थाल्पीच्या सगळ्याच रिॲक्शन तुम्हाला करायच्या आहे. ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सगळ्या बॅक टू बॅकच दिलेल्या आहे. सो ह्या सगळ्या डेफिनेशन्स यू हॅव टू डू. आई बात समझ में. हे सगळं झालं तुमचं थर्मोडायनामिक्स बद्दल. ओके,
Now we come to chemical kinetics. Take a screenshot. Yes. Take a screenshot fast. Done. ये हो गया thermodynamics. अब आते हैं chemical kinetics. You should know how to write a rate law. पहिले तर रेट लॉ सगळ्यांना लिहिता आला पाहिजे. त्यानंतर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर रिएक्शन, त्यानंतर pseudo first order reaction, अरेनियस इक्वेशन. व्यवस्थित ऐकायचं बाळांनो. जर अरेनियस थिअरी असेल तर आयोनिक इक्विलिब्रियमची, आणि जर अरेनियस इक्वेशन आलं तर ते ह्या टॉपिक मध्ये आहे. अरेनियस इक्वेशन, त्यानंतर अरेनियस इक्वेशन झाल्यानंतर झिरो ऑर्डर झालं, इंटिग्रेटेड रेट लॉ, झिरो ऑर्डर अरेनियस इक्वेशन, रेट लॉ. हा, एलिमेंटरी रिएक्शनचा एक प्रॉब्लेम आहे 6.7. सॉल्व्ड एक्झाम्पल 6.7. याच्या सारखे ना क्वेश्चन येतात. व्हॉट इज द मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन, 1 मार्क साठी येतं. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द रिएक्शन. सो ते मॉलिक्युलॅरिटी, ऑर्डर, रेट हे सगळं प्रॉब्लेम 6.7 मध्ये तिन्ही दिलेलं आहे. तर तो प्रॉब्लेम 6.7 तुम्हाला बघून घ्यायचा आहे. त्यानंतर रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट. रिलेशन बिटवीन हाफ लाईफ and rate constant. Relation between half life and rate constant हे करून घ्या. उसके बाद रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड रेट झालं. मग मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर हाफ लाईफ अँड झिरो ऑर्डर. मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर हाफ लाईफ अँड झिरो ऑर्डर. त्यानंतर बाळांनो जसं मी सांगितलं मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन इम्पॉर्टंट आहे. ते सगळं तिकडं झालं. मॉलिक्युलॅरिटी, त्यानंतर ऑर्डर ऑफ रिएक्शन, हे सगळे क्वेश्चन येतात. हा, मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डरचा डिफरन्स पण करून घ्या. मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डरचा डिफरन्स. हाँ, उसके बाद इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. ही डेफिनेशन एक खूप वेळा आलेली आहे. चलो, इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन एकदा मी सगळे नोट डाउन केले. मी एकदा सगळे रीड करते. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर, स्यूडो फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर रिएक्शन, अरेनियस इक्वेशन, रेट लॉ. तो प्रॉब्लेम जो आहे 6.7 तशा टाइपचे येऊ शकतात 3 मार्क्स साठी, 2 मार्क्स साठी. तो रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट. रिलेशन बिटवीन हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर. इथे फॉर फर्स्ट ऑर्डर आणि खाली फॉर झिरो ऑर्डर. दोन वेगळे क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, एक फर्स्ट ऑर्डर साठी, एक झिरो ऑर्डर साठी. त्यानंतर मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन, मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटीचा डिफरन्स, आणि लास्ट आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. गाइस टेक अ स्क्रीनशॉट, देन वी मूव टू इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके, चलो, डन, परफेक्ट. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज अ व्हेरी लेंदी टॉपिक आय वुड से. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये बाळांनो
मी तर म्हणणार तुम्ही सगळे एक्सरसाइज क्वेश्चन गो थ्रू करा, बट प्रॉब्लेम हा आहे की इट हॅज अ लॉट ऑफ सेल्स इन इट. खूप साऱ्या सेल्स आहे जे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला थोड्या कन्फ्युजिंग वाटू शकतात. तर हे आर्टिकल्स प्रायोरिटीवर करा अँड देन वेन यू हॅव टाइम देन गो फॉर बाकीचे आर्टिकल्स. बट हे आर्टिकल्स प्रायोरिटीवर आधी करा. मी परत सांगते, बाकीचे आर्टिकल्स स्किप करा असं मी म्हणत नाहीये, बट हे प्रायोरिटीवर करायचे आहेत. ओके. त्याच्यामध्ये SHE वर क्वेश्चन येतो, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा स्टँडर्ड हायड्रोजन पोटेन्शियल. त्यानंतर लेक्लांचे सेल, यालाच ड्राय सेल पण म्हणतात. त्यानंतर सेल रिप्रेझेंटेशन, ते एक इक्वेशन देतात आणि सांगतात याला रिप्रेझेंट करा. कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटीचं रिलेशन येतं. हे 1 मार्क मध्ये खूप वेळा आलेलं आहे. मोलर कंडक्टिव्हिटी अँड कंडक्टिव्हिटी. त्यानंतर फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज और व्हॉट इज अ सॉल्ट ब्रिज असं येतं. फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज और व्हॉट इज अ सॉल्ट ब्रिज हे येतं. त्यानंतर H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइडचा एक सेल आहे, त्याची डायग्राम तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. ती डायग्राम व्यवस्थित करा. त्यानंतर लीड स्टोरेज बॅटरी एक इम्पॉर्टंट आहे, ते स्किप करू नका. लीड स्टोरेज बैटरी और उसके बाद इलेक्ट्रोकेमिकल सीरीज. चलो टेक अ स्क्रीनशॉट. आणि याचे जर अजून काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स मी तुम्हाला PDF मध्ये अटॅच करणार आहे. टेक अ स्क्रीनशॉट. ओके, व्हेरी गुड. अजून जे याच्यावरचे क्वेश्चन्स आहे बाळांनो ते मी तुम्हाला PDF मध्ये अटॅच करणार आहे. जसं काल मी डे 1चं केलं, डे 1च्या समोर सगळीकडे 1 1 1 1 लिहिलं. सो आजचे जे तुमचे टॉपिक्स आहे जे आपण आजच्या टार्गेटमध्ये करतोय त्या सगळ्यांसमोर मी 2 2 2 2 2 असं लिहिलंय. सो ही PDF तुम्हाला परत आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्या बायोमध्येच मिळणार आहे आणि त्या बायोमध्ये मी सगळीकडे 2 2 2 2 लिहिलेलं आहे. सो ते 2 2 2 2 तिथे लिहून घ्या. ओके, लिहून घ्या म्हणजे ते आर्टिकल्स प्रिपेअर करा. मी परत सांगते बाळांनो, आता तुम्हाला युट्यूबवर भरपूर कॉन्टेंट मिळेल की 4 आवर्स मॅरेथॉन, 2 आवर्स मॅरेथॉन, 3 आवर्स मॅरेथॉन, हे टॉपिक्स कव्हर करू, ते टॉपिक्स कव्हर करू. बट लास्ट मोमेंटला हे सगळं काम करत नाही. लेक्चर बघण्याची वेळ असते ऑक्टोबर, नोव्हेंबर, जून, जुलै, नॉट 1 डे बिफोर द एक्झाम. बिकॉज 1 डे बिफोर द एक्झाम टीचर शिकवतानाच क्रिस्प करून शिकवतो, कारण त्याला शिकवायचं असतं. बरोबर आहे. मग टीचर जेव्हा क्रिस्प करून शिकवतो तर टीचर्सही काही आर्टिकल शिकवत नाही. आणि हू नोस ते आर्टिकल आले तर. त्याच्यापेक्षा वेन यू नो व्हॉट इज इम्पॉर्टंट तुम्ही स्वतः ते लर्न करा आणि स्वतः ते प्रिपेअर करा. लास्ट मोमेंटला तुमच्या चांगल्यासाठी सांगतेय, डोंट वेस्ट टाइम इन वॉचिंग द लेक्चर्स. ती सगळ्यात चुकीची स्ट्रॅटेजी असते. जर पेपरसाठी तुमच्याकडे आधी 6-7 दिवस असते तरी मी म्हटले असते व्हेरी गुड बाळांनो लेक्चर बघा, त्याच्यासाठीच आपण मॅरेथॉन घेतली होती. बट 1 डे बिफोर द पेपर यू हॅव टू सेल्फ स्टडी. तुम्ही वाचणार, तुम्ही न बघता लिहिणार, तुम्ही लर्न करणार, रिव्हिजन करणार, तेच कामी येणार आहे, ना की कोणी शिकवलेलं. ठीक आहे. आणि टीचरनी जरी कॉन्सेप्ट शिकवला तो हिंदी मराठीमध्ये शिकवणार, तुम्हाला तो लिहिता येणार नाही. सो यू हॅव टू रीड द कॉन्सेप्ट. ओके, चलो हे झालं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. अजून आपल्या टार्गेटमध्ये आज होता इनऑर्गॅनिक. हाँ, सो थर्मो झाला, कायनेटिक झाला, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक आहे पी ब्लॉक आणि DNF ब्लॉक. बाळांनो हे पूर्ण थिअरी टॉपिक्स आहे. सो याच्यामध्ये ना मी काही 2-3 डेफिनेशन्स ज्या कधी कधी सॉलिड स्टेट मधून पण येतात त्या 2-3 डेफिनेशन्स पण मी इथे इन्क्लूड करते, कारण ते सगळे थेअरीमध्ये आले. तर 1-2 डेफिनेशन्स आहे, काल मी तिथे तुम्हाला न्यूमेरिकल्स दिले, ते 1-2 डेफिनेशन्स मी इथे इन्क्लूड करते. सो थेअरी सोबत ते तुमचं होऊन जाईल. इथे तुमचं झालं, आज सकाळच्या स्लॉटला हे सगळं झालं. गाईज टेक अ ब्रेक. इफ यू डोंट टेक अ ब्रेक देन यू विल नॉट फील फ्रेश. ठीक आहे, तर तुम्हाला फ्रेश वाटायचं आहे, गोष्टी ग्रॅस्प करायच्या आहे. टेक अ ब्रेक, छान 2 तास झोपा आणि मग सेकंड स्लॉट सुरू करा. ठीक आहे, चलो. आता पी ब्लॉक आणि DNF ब्लॉक जो आहे
त्याला मी असं सेपरेट करत नाही की हा पी ब्लॉकचा आहे हा डीएनएफ ब्लॉकचा आहे, कारण दोन्ही थेरी टॉपिक्स आहे. सो मी दोन्ही मध्ये जास्त क्वेश्चन देते बट मर्ज करून देते, कारण ह्या टॉपिकचं त्या टॉपिकचं असं दिलं तसे ते थेरी टॉपिक्स आहे. ठीक आहे. सो बोथ आर थेरी टॉपिक्स, दॅट इज वाय मी तुम्हाला मर्ज करून देते पी ब्लॉक अँड डीएनएफ ब्लॉक. तुम्ही बघताल आज डे 2 ला तर सगळ्यात जास्त क्वेश्चन आजच आलेत म्हणजे पेपरमध्ये मी तुम्हाला 2-2 लिहून दिले ना PYQs वर, तिथे बघा. चलो रेडी. हा, सगळ्यात पहिले तर ट्रेंड्स. 4 ट्रेंड्स आहे. ॲटॉमिक साइज, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ट्रेंड्स कोणत्याही हालतमध्ये स्किप करायचे नाही. त्यानंतर इथून एक मी गिव्ह रिझन्स पण लिहून देते तुम्हाला, सो दॅट तुम्ही विसरणार नाही, कारण काही गिव्ह रिझन्स टेक्स्टबुक मध्ये नसतात बट ते विचारले जातात. आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ ग्रुप 15 इज मोर देन ग्रुप 16. त्याचं रिझन आहे हाफ फिल्ड, दिस वन. त्यानंतर ॲनोमलस बिहेवियर ऑफ 2 आहेत, फ्लोरीन अँड ऑक्सिजन. फ्लोरीनचं पण ॲनोमलस आहे आणि ऑक्सिजनचं पण. मी दोन्ही तुम्हाला एका क्वेश्चन मध्ये लिहून देते, पण पेपरला दोन्हीपैकी एकच विचारतात, एक तर फ्लोरीन विचारणार किंवा ऑक्सिजन. सो ॲनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन अँड ऑक्सिजन दोन्ही प्रिपेअर करा, दोन्हीपैकी एक विचारू शकतात. त्यानंतर रिझन्स फॉर ॲनोमलस बिहेवियर. मग परत फ्लोरीन आणि ऑक्सिजन दोन्हीपैकी एकाचे विचारू शकता, तुम्ही दोन्ही वाचायचे आहेत. रिझन्स फॉर ॲनोमलस बिहेवियर. रीजंस फॉर एनोमलस बिहेवियर. उसके बाद ऑक्झो ऍसिड्स, वर्षभर मी सांगितलंय इम्पॉर्टंट आहे. ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर अँड क्लोरीन. स्ट्रक्चर्स व्यवस्थित करा, हर पेपर मध्ये एक तरी स्ट्रक्चर येतं. त्यानंतर स्टेबिलिटी ऑर्डर, त्यानंतर थर्मल स्टेबिलिटीचा ऑर्डर, त्यानंतर ऍसिडिक स्ट्रेंथ. मग HOCl असे ऑक्झो ऍसिड्स देतात, यांचे तुम्हाला ऑर्डर्स लिहायला सांगतात. सो ऍसिडिक स्ट्रेंथ हे ऑर्डर्स करायचे तुम्हाला. टेक अ स्क्रीनशॉट, देन आय मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. चलो फास्ट. डन. ओके, हे ऑर्डर्स झाले. 6 क्वेश्चन झाले. 7th ओझोनचं पूर्णच आर्टिकल, ओझोन स्ट्रक्चर अँड युजेस. ओझोनचं स्ट्रक्चर अँड युजेस म्हटल्यानंतर 3 स्ट्रक्चर्स काढायचे. रेझोनन्सचं 1, 2, 3 टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. 3rd रेझोनन्स हायब्रिड येते. बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल व्यवस्थित करायचं आहे ओझोनचं. त्यानंतर SO2 स्ट्रक्चर अँड परत त्याचे युजेस. SO2 स्ट्रक्चर. हा, त्यानंतर झेनॉनचे कंपाऊंड्स. झेनॉनचे कंपाऊंड्स आहे ना, XCO3, XCOF2, ते सगळे कंपाऊंड्स करायचे. कॉन्टॅक्ट प्रोसेस म्हणून एक प्रोसेस आहे, पी ब्लॉक मध्ये आहे, जिथे H2SO4 चं प्रिपरेशन आहे. ही कॉन्टॅक्ट प्रोसेस व्यवस्थित करा. त्यानंतर DNF ब्लॉक मध्ये एक ब्लास्ट फर्नेसची डायग्राम दिलेली आहे. एकदा बघून घ्या ती डायग्राम, इझी आहे, एकदा बघून घेण्यात काहीही हरकत नाही. त्यानंतर 2 ऍक्च्युअली मी डेफिनेशन्स लिहिल्यात, ह्या तुम्हाला आहे ना तिकडे भेटतील, सॉलिड स्टेट मध्ये भेटतील, पण त्या थिअरी मध्येच कन्सिडर होतात, म्हणून मी इथे एक लिहून दिलंय फक्त तुम्हाला, स्किप नको व्हायला तुमच्याकडून म्हणून.
anisotropy and polymorphism. Just so that you don't skip. आणि क्रिस्टलाइन आणि अमॉर्फसचा डिफरन्स पण काल सांगितला होता, तरी पण एकदा रिमाइंड करते. फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक. डेफिनेशन विथ एक्झाम्पल, डोंट स्किप. त्यानंतर कॉन्टॅक्ट प्रोसेस सांगितली आहे. हां, आता काही फॉर्म्युलाज आहे 1 मार्क साठी विचारतात. मुद्दाम कंबाईन करून देते सो दॅट कोणतं कंपाऊंड तुमच्याकडून मिस होणार नाही. हेमेटाइट अँड क्रायोलाइटचा फॉर्म्युला, हेमेटाइट अँड क्रायोलाइटचा फॉर्म्युला. त्यानंतर पूर्ण मेटलर्जीचा आर्टिकल. नीट ऐका काय सांगतेय मी. पूर्ण मेटलर्जीचा आर्टिकल. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमेटलर्जी, पायरोमेटलर्जी यांच्या डेफिनेशन, हायड्रोमेटलर्जीची डेफिनेशन, त्यानंतर व्हॉट इज रोस्टिंग, त्यानंतर प्रोसेस कसे होतात, स्टेप्स इन द फर्नेस, झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ फ्युजन, झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन, ते सगळ्या रिॲक्शन्स. सो मेटलर्जीचं पूर्ण आर्टिकल विथ डेफिनेशन्स. ओके, याच्यामध्ये मी सांगितलं ना काय काय आलं तुमचं. रोस्टिंग आलं, त्यानंतर झोन्स आले, झोन्स इन द ब्लास्ट फर्नेस. टेक अ स्क्रीनशॉट, 1 सेकंड, टेक अ स्क्रीनशॉट. ऑल दिस इज इम्पॉर्टंट. मेटलर्जी होल आर्टिकल. काय काय आलं याच्यामध्ये. इलेक्ट्रोमेटलर्जी, पायरोमेटलर्जी, हायड्रोमेटलर्जी, झोन्स, डिफरेंट झोन्स. मग त्याच्यामध्ये कंबशन, फ्युजन, स्लॅग फॉर्मेशन, हे सगळे झोन्स व्यवस्थित करा, यांचे रिॲक्शन्स व्यवस्थित करा. त्यानंतर डिफाइन. डिफाइन मध्ये काय काय येतं. डिफाइन मध्ये ते तुम्हाला विचारतात व्हॉट इज फ्लक्स, व्हॉट इज गँग. गँग म्हणजे इम्प्युरिटीज, गँग्यू नसतं ते, ठीक आहे. डेफिनेशन्स मध्ये येतं रोस्टिंग, फ्लक्स, गँग, हे सगळे डेफिनेशन्स येतात. त्यानंतर व्हॉट इज अ मिनरल ओर. मिनरल ओर नंतर हा एलॉईज आणि टाइप ऑफ एलॉईज. त्यानंतर ना एक क्वेश्चन होता जो खूप वेळा आला होता. विच इज द कॅटलिस्ट दॅट इज युज्ड इन फिशर-ट्रोपोस मेथड. आठवतंय का. COTH असं त्याचा आन्सर होतं. दिस इज द कॅटलिस्ट विच इज युज्ड फॉर गॅसोलिन सिंथेसिस. कोबाल्ट आणि थोरियम त्याचा आन्सर होतं. सो ते एक कॅटलिस्टचा 1 मार्क साठी क्वेश्चन आला. आता 1 मार्क मी इथं लिहित नाही, पण आता ओरली सांगितलंय मी, मार्क करून दिलंय तुमच्या PDF मध्ये. ओके, त्यानंतर मिनरल ओर झालं. एलॉईज अँड इट्स टाइप्स, फेरस, नॉन फेरस, ते करून घ्यायचंय. त्यानंतर क्लोरीन अँड इट्स युजेस, क्लोरीन अँड इट्स युजेस. त्यानंतर हा KMNO4चं प्रेपरेशन बघून घ्या. त्यानंतर सल्फ्युरिक ऍसिडचे युजेस, सल्फ्युरिक ऍसिड चे युजेस, इट्स युजेस असं समजून घ्या. त्यानंतर एक EMF सिरीज म्हणून आर्टिकल आहे, तुम्ही shala.com ला टाकलात तुम्हाला मिळेल. एक्सरसाइज क्वेश्चन मध्ये नाहीये पण एक विचारला गेलेला आहे. त्यानंतर डायऑक्सिजनचे युजेस. टेक अ स्क्रीनशॉट. डायऑक्सिजन युजेस, टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. ओके,
27. त्यानंतर 28 डायऑक्सिजन युजेस. ये हो गया. फिर हेलियम, नियॉन एंड अर्गॉन चे युजेस, हे पण एक विचारलं जातं. उसके बाद व्हाट इज लीचिंग प्रोसेस. अगेन दिस इज नॉट इन एक्सरसाइज क्वेश्चन बट हे विचारतात, इम्पॉर्टंट मधलं आहे. लॅन्थेनॉइड अँड ऍक्टेनॉइड डिफरन्स. लॅन्थेनॉइड अँड ऍक्टेनॉइड डिफरन्स. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन और ऍक्टेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थेनॉइड पण विचारतात, कधी कधी ऍक्टेनॉइड पण विचारतात, बट मोर ऑर द लेस रिझन इज द सेम. सो मी लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन लिहितीये. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. त्यानंतर ते ना एक गिव्ह रिझन आहे तुमच्या DNF ब्लॉक मध्ये की स्कँडियम +3 टिटॅनियम +4 इज कलरलेस. वाय आर दीज कंपाऊंड्स कलरलेस. सो त्या कलरवर क्वेश्चन येतात. मी इथं कलर लिहिते पण कलरवर कोणता गिव्ह रिझन मी म्हणते समजलं तुम्हाला. तुम्ही DNF ब्लॉकचे एक्सरसाइज क्वेश्चन्स ओपन केले तर तुम्हाला त्या पेजवर दिसेल स्कँडियम +3 अँड टिटॅनियम वर एक चार्ज आहे. वाय डू दे फॉर्म कलरलेस कंपाऊंड. तो गिव्ह रिझन करायचा आहे. मी फक्त स्कँडियम लिहिते, तुम्ही समजून जा. कधी कधी ते टिटॅनियम पण देऊ शकतात. फॉर्म्स कलरलेस कंपाऊंड्स. का तर त्याचं आन्सर लिहायचंय. मग तुम्ही काय आन्सर लिहिणार त्याचं. बिकॉज दे हॅव नो अनपेड इलेक्ट्रॉन. ठीक आहे. स्कँडियमच्या जागी टिटॅनियम पण देऊ शकतात. अजून एक क्वेश्चन. डी ब्लॉक एलिमेंट्स आर कलर्ड. का कलर्ड असतात त्याचं रिझन. Why are D block elements colored? हा एक क्वेश्चन येतो. त्यानंतर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, राईट अ नोट ऑन इंटरहॅलोजन कंपाऊंड. किंवा त्याचे प्रॉपर्टीज लिहा. इंटरहॅलोजन कंपाऊंड. गाइस टेक अ स्क्रीनशॉट. त्यानंतर फ्लक्सची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली आहे का मागे. येस. राइट अ नोट ऑन इंटरहॅलोजन कंपाऊंड. क्रायोलाइट हेमेटाइटचा फॉर्म्युला DNF. उसके बाद गिव रीजन आहे, इथे लिहिते. वाय नाइट्रोजन कॅनॉट फॉर्म पेंटाहॅलाइड अँड फॉस्फरस कॅन. असा एक गिव रीजन आहे. वाय नाइट्रोजन cannot form pentahalide. त्यानंतर any two ores of zinc लर्न करा. any two ores of zinc लर्न करायचे आहे. हो गया. जल्दी करो. any two ores of zinc. Yes, that's all. Lanthanoid contraction, chlorine uses, gang, metallurgy, hematite, cryolite चा formula, contact process. Yes. Okay. So all these are important questions from your DNF block. Okay. I hope you have taken a screenshot. हे लिहून घ्या. Pause करून मग हे लिहून घ्या. Okay. So great. आता here we complete our theory part. So P block आणि DNF block. बाळांनो डे 1 चे क्वेश्चन्स जसं मी म्हटलं PDF मध्ये 1-1-1 करून दिलेले आहे. डे 2 चे क्वेश्चन्स आज मी 2-2-2-2 करून लिहून दिलेले आहे प्रीवियस 7 इयर्स पेपर मध्ये. उद्या आपला लास्ट स्लॉट असेल विच इज युअर ऑर्गॅनिक का स्लॉट. अगेन टुमॉरो अर्ली मॉर्निंग शार्प 8 o'clock. 8 o'clock म्हणजे 8:05 होतात. तुम्ही 8 o'clock ला रेडी राहायचंय. We will start with our third and our last slot, which is your organic chemistry. Organic chemistry चा मी slot करणार आहे.
आणि 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 नीट ऐका, खूप नीट ऐका. डे 1चं मी 1 1 1 1 करून मार्क करून दिलंय. डे 2चं मी 2 2 2 2 करून मार्क करून देणार. उद्या डे 3 लास्ट डे ऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स मी सर्कल करून देणार. ऑर्गॅनिकचं काय करणार ते मी सांगणारच आहे. आणि 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 नीट ऐका, सर्कल करून सांगणार. आणि लेक्चर झाल्यानंतर ऑर्गॅनिकचे IMP सांगितल्यानंतर एंड मध्ये ऍट द व्हेरी एंड ऑफ द लेक्चर पेपर मध्ये कुठे तुम्हाला एक्स्ट्रा बोनस मार्क्स मिळू शकतात. थिअरी क्वेश्चन तर सगळे अटेम्प्ट करतात, बट थिअरी मध्ये कधीच टीचर फुल मार्क्स देत नाही. बोनस मार्क्स कसे आणायचे किंवा काही कॅटलिस्टच्या रिलेटेड गोष्टी. आणि उद्या मी अजून सगळे अशी एक PDF बनवली आहे. आता हे तर PYQs ची प्रोव्हाइड करेल. उद्या मी अजून एक अशी PDF प्रोव्हाइड करेल ज्याच्यात सगळे डेफिनेशन्स एकीकडे, सगळे डायग्राम्स एकीकडे, सगळे रिॲक्शन्स एकीकडे, अशी एक खूप सॉर्टेड PDF मी बनवलेली आहे जी मी तुम्हाला उद्या देणार आहे. सगळे डेफिनेशन्स एका PDF मध्ये दिले, सगळे डायग्राम्स एका PDF मध्ये दिलेले आहे, सगळे डिफरन्सेस एका PDF मध्ये, सगळे रिॲक्शन्स एका PDF मध्ये. सो सगळं झालं की रात्री झोपायच्या आधी ती PDF बघून घ्यायची की हे क्वेश्चन्स मी मिस नाही केले पाहिजे. सो टुमॉरोज लेक्चर विल बी द लास्ट लेक्चर अँड इट विल बी द मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर वन डे बिफोर युअर पेपर. सो बाय माय डिअर बच्चा पार्टी, गुड लक. टार्गेट डे 2 कंप्लीट करायचा. आय बिलीव्ह यू कॅन डू इट. आणि तुम्हाला पेपर खूप छान जाणार आहे. आय अश्योर यू दॅट खूप सुंदर पेपर जाईल जर तुम्ही सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले तर. कॉमेंट सेक्शन मध्ये डे 2 मी रोज रात्री झोपताना कालचंही कॉमेंट सेक्शन चेक केलं, आजही चेक करणार आहे. डे 2 टार्गेट शुड बी कंप्लीटेड अँड मेसेज मी इन द कॉमेंट सेक्शन गाईज. बाय बाय, सी यू ऑल टुमॉरो sharp 8 o'clock. Do not miss tomorrow's lecture at all. Bye bye bye. All the best. Good luck. Bye.